खरं तर आयुष्यात काही गोष्टी या योगायोगाने घडत असतात आणि तशाच योगायोगाने आज माझ्यासोबत आहे शाहीर गंधर्व पृथ्वीराजजी माळी. 5 जूनला तुम्ही राज सदर बघता आणि राज सदरीवरती जो पोवाड्यांचा कार्यक्रम होतो त्याच्यातला शहाजीचा बाळ असेल, 1 जून 6 जून हे गाणं असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये आज पण गुंजतंय ते गाण्याचे शाहीर आपल्यासोबत आहे. नमस्कार दादा, तुम्ही राज सदरीवरती 5 जूनला शाहिरींचा कार्यक्रम सादर करता, नक्की रायगडाने तुम्हाला काय दिलं? खरं तर प्रथमतः सर्वप्रथम जय महाराष्ट्र. रायगडाने मला काय दिलं हे जर सांगायचं झालं तर वयाच्या मी 1.5 ते 2 वर्षाचा असल्यापासून रायगडाची सेवा करतोय. आणि त्याच्या पण आधी ज्या वेळेला मी पोटामध्ये होतो माझ्या आईच्या, त्यावेळेला मी पोटामध्ये असताना सुद्धा आणि वडिलांचं लग्न झालं नव्हतं तेव्हापासून वडील सुद्धा, म्हणजे मी हे का सांगतोय जाणीवपूर्वक, कारण की ती परंपरा तुमच्या लक्षात आली पाहिजे. तेव्हापासून वडील रायगडला जात आहेत आणि माझी आई रायगडला जाते आणि माझा समस्त परिवार रायगडला जातोय, ज्या वेळेला मी परिवारात नव्हतो. पण वडिलांना जर का हा तुम्ही प्रश्न विचारला तर रायगडाने तुम्हाला काय दिलं, तर त्यांच्या मुखातून एवढंच येईल की रायगडाने सुंदर असा शाहीर या महाराष्ट्राला सुद्धा दिला आणि परंपरा सुद्धा दिली. आणि सर्वप्रथम म्हणजे रायगडानं आम्हाला चांगली प्रतिष्ठा, चांगला दर्जा, चांगली अस्मिता आणि एक जगण्यासाठी जो माणसाला त्याला जो म्हणतात आजकाल की ट्रेंडच्या भाषेत फेम म्हणतात, तो फेम आम्हाला जर कशामुळे मिळाला असेल तर तो फक्त आणि फक्त रायगडाच्या मातीमुळं. कारण की मी 5 जूनला रायगडावर सेवा सादर करावी आणि 7 जूनला डायरेक्ट दुबईमध्ये जाऊन सेवा करावी, हा मान, हा सन्मान हा मला रायगडाने दिला. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.